नमस्कार मंडळी, काल दिनांक 30 सप्टेंबर रोजी लाईव्ह झालेल्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत। कालचा जो लाईव्ह होता तो आपण हरभरा पेरणीपर्यंतचे व्यवस्थापन आपण असा ह्या विषयावर सरांनी लाईव्ह घेतला होता, पण सरांची तब्येत थोडी म्हणजे बरी नसल्या कारणामुळे जे आहे सरांनी प्रश्न उत्तराची जबाबदारी ती माझ्यावर दिली। आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मी परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न करतो। सगळ्यात पहिला प्रश्न आहे की सततचा पावसानं जे आहे कंटिन्यू पाऊस असल्या कारणामुळं फवारणी जी आहे अमावस्याची शक्य नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर फवारणी जी आहे आपल्याला जर करायची असेल तर कुठली करायची व अमावस्या झाल्यानंतर कुठली करायची हे सुद्धा आपण विचारलं आहात। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही आता सध्या जे आहे हा 2 तारखेपर्यंतचा पाऊस आहे आणि काल आणि आज म्हणजे 2 तारखेपर्यंतची अमावस्या आहे आणि अमावस्या झाल्यानंतर जे आहे आपल्याला 3 दिवसाच्या आत तो फवारा घ्यायचा आहे। शक्यतोवर जो अमावस्यानंतरचा जो फवारा आहे तोच फवारा आपण कंप्लीट करावा। सततच्या पावसामुळे जे आहे कपाशीची अमावस्यानंतरची फवारणी कशी करावी, अमावस्यानंतर शक्य नाही झाल्यास औषधामध्ये बदल करावा का? अमावस्यानंतरची जी फवारणी आहे ह्या अमावस्या झाल्यानंतर आपल्याला 3 दिवसाच्या आत करायची आहे। 2 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे, त्यानंतर उघाड मिळाली तुम्हाला तर अमावस्यानंतरची जी फवारणी आहे त्यात बदल न करता सेम तीच फवारणी घ्यावी। आणि जर त्यापेक्षाही जास्त जर उशीर होत असेल तर आमचा जे शेतकरी सहायता क्रमांक आहे त्याच्यावर कॉल करून ती परिस्थिती सांगावी, मग त्यानुसार आपण औषधं शिफारस करू। दुसरा प्रश्न आहे तुरीचे संपूर्ण फवारणीचे व्यवस्थापन द्यावे ही विनंती। आता पुढच्या लाईव्हमध्ये सरांनी सांगितलेलं आहे की येणारा ज्या सोमवारी लाईव्ह आहे तर त्या सोमवारी आपण तुरीचं संपूर्ण फवारणी उत्पादन वाढीसाठी संपूर्ण फवारणी व्यवस्थापन पाहणार आहोत। त्यामुळं तुम्ही पुढच्या सोमवारची नक्की वाट पहा, तुम्हाला पूर्ण नियोजन मिळेल फवारणीचं। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे नमस्कार, रब्बी हंगामात भुईमुंगबद्दल संपूर्ण व्यवस्थापनबद्दल माहिती द्या, कारण सोयाबीन काढून लगेच भुईमुंग पेरणी करायची आहे। तर तुम्हाला जे भुईमुंग पेरायचं आहे आणि सोयाबीन काढल्या तर तुम्हाला नक्कीच याच्यावर जे आहे आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ जे आहे तुम्हाला भुईमुंगाबद्दल बनवून लवकर आम्ही व्हाईट गोल्ड ट्रस्ट या यूट्यूब चॅनलला आपण अपलोड करू। कापसाला पाते, फुले व बोंड कमी आहेत, काय करावे? सध्या परिस्थितीमध्ये जे आहे हे वर्ष असं ठरलेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणी जे आहे कापसामध्ये फुलगळ, पातीगळ किंवा फुलाला बोंडाला फुल चिटकून बारीक बोंडसुद्धा गळालेली आहेत। तर अशा वेळेस जे आहे जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर चांगली असेल, वाढ जर चांगली असेल तर आपल्याला रासायनिक खतामध्ये जे आहे जे लवकर उपलब्ध खतं होतात त्यामध्ये 20-20-0-13 किंवा 24-24-08 या रासायनिक खताचा सोबत थोडंसं युरिया आणि पोटॅश घेऊन जर वापर केला तर निश्चितच परत फ्लावरिंगसुद्धा लागू शकते, परत बोंडसुद्धा लागू शकते, अजूनही वेळ गेलेली नाही आहे। आणि वरतून जर आपण झेपचा जर फवारा केला तर निश्चितच आपल्याला तिथं पाती, फुलं आणि बोंडांमध्ये तुम्हाला रूपांतर झालेले दिसेल। त्यामुळं आता सध्या परिस्थितीमध्ये जे आहे रासायनिक खताचा डोस देऊन तुम्हाला झेपचा फवारा काढा। तिथं जे आहे कापसाला आपल्याला माहिती आहे की साधारणतः 400 ते 500 पात्या येतात। आपल्या नियोजनावर आहे, आपण किती नियोजन करतो, कुठल्या पद्धतीने करतो त्या हिशोबाने तर त्या आपल्याला टिकवता येतात। फी बूस्ट युरिया 200 ग्रॅम, पांढरा पोटॅश 200 ग्रॅम आळवणी केली फायदा होईल का कापसाला? आणि माझ्या मजुरांनी 25 मिली झेप फवारलं तर काही नुकसान होऊ शकते का? 4 ते 5 फूट हाईट आहे। तर पी बूस्ट युरिया आणि पोटॅश याची तुम्ही आळवणी करू शकता। आणि दुसरा जो आहे तुमचा प्रश्न की मजुरांनी 25 मिली झेप फवारलं, 5 फुटाची हाईट असेल, 25 मिली जरी फवारलं तर काही दिवसासाठी त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबू शकते। आणि झेप जे आहे 25 मिलीनं जर फवारलं तर पात्यांची संख्या जी आहे, फ्लावरिंग जे आहे खूप मोठ्या प्रमाणात पात्यांची संख्या तुम्हाला तिथे निघेल, त्याच्यातून नुकसान काही होणार नाही हे नक्की आहे। त्यानंतर रब्बी तुरीबद्दल संपूर्ण माहिती द्या। नक्कीच तुम्हाला रब्बी तुरीबद्दलच पूर्ण माहिती देऊ। तुरीची वाढ कमी आहे, काय करावे? तुरीला सुद्धा जे आहे आपल्याला जर निखळ तूर असेल तर रासायनिक खत जे आहे आधी जर दिलं नसेल तर 20-20-0-13 किंवा 24-24-08 हे रासायनिक खत द्या। आणि आता फवारणी जर करायची असेल आणि खूपच लहान झालेली असेल तूर, तर कळी अवस्थेत येण्याच्या अगोदर तुम्हाला फवारायचं असेल तर सरेंडर 30 मिली, टॉपअप 40 मिली आणि 19-19 जे आहे हे 100 ग्रॅम वापरू शकता जर खूप कमी हाईट असेल तर।
त्यानंतर कापसाला कोणती फवारणी करावी? तुडतुडे, पांढरी माशी आहे, पात्याची गळ झाली आहे. आता जर तुम्हाला ही जी फवारणी सांगितली, कालच्या लाईव्हमध्ये सरांनी जी फवारणी सांगितलेली आहे, जर पांढरी माशी असेल, तुमचं तुडतुडे असतील तिथं तुम्हाला, तर आपल्याला सरेंडर 30 मिली, त्याच्यासोबत ओडाचे एक्स्ट्रा जे आहे आपल्याला 30 मिली, पात्यांची संख्या वाढवण्यासाठी झेप जे आहे आपल्याला 15 मिली, आणि व्ही सल्फ जे आहे आपलं बुरशीनाशक टुबॅकोनॉझोल अधिक सल्फर, याचं प्रमाण आपल्याला 40 ग्रॅम घेऊन आपण ही फवारणी करावी, जेणेकरून तुमचं तुडतुडा आहे, पांढरी माशी आहे, पात्यांची गळ आहे, याच्यावर आपल्याला परिपूर्ण त्याचे व्यवस्थापन झालेले दिसेल. त्यानंतर डॉलर हरभराबद्दल माहिती द्या. जाती, एकरी उत्पन्न, संपूर्ण नियोजन. काल तुम्हाला सरांनी जातीबद्दल इतभूत माहिती दिलेली आहे. साईड ड्रिपवर हरभरा केल्यास मध्यम जमिनीमध्ये किती दिवसांनी किती वेळा सिंच चालवावा, म्हणजे संच चालवणे योग्य राहील, जेणेकरून हरभरासारख्या ओल्यावर ओला झाल्याने पिवळा नाही होणार आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये सुद्धा फुलगळ होणार नाही. हरभऱ्याला जे आहे सगळ्यात पहिले स्प्रिंकलर चालवा, म्हणजे संच म्हणजे ठिबक, तुम्ही स्प्रिंकलर म्हणतोय. तर आपल्याला जे आहे की हरभऱ्याला ज्यावेळेस आपण संरक्षित ओलीत करत असतो, तर ओलितामध्ये जे आहे तर त्याच्या ज्या स्टेजेस दिलेल्या आहेत, काल सरांनी तुम्हाला सांगितलं होतं. फक्त एकच आहे हरभऱ्यामध्ये, एक लक्षात ठेवा की पेरल्यानंतर जर जमिनीत ओलावा असेल तर पेरल्यानंतर लगेच उगवल्या लगेच पाणी देऊ नका. थोड्याफार त्याला ताण द्या आणि ताण दिल्यानंतर पाणी द्या. नाही तर बऱ्याच वेळेस आपण हरभरा पाहतो की छोटा जरी असेल तर ते वाळून जातो, त्याच्या मुळा डेव्हलप होत नाही, तर लगेच मुळकूज होऊन जाते आणि बऱ्याचशा ठिकाणी आपले खळगे बसतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर पाणी जर द्यायचं असेल तर थोडासा पहिल्या वेळेस थोडासा ताण द्या, ताण देऊन पाणी द्या, वापसा स्थितीत पाणी द्या. फक्त फुल स्टेजमध्ये जे आहे, भर फुलामध्ये कुठल्याही द्विदल वर्गीय पिकाला जे आहे भर फुलात पाणी टाळा. मग पाणी जर द्यायचं असेल तुम्हाला तर कळी अवस्थेमध्ये किंवा घाटा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी देणं आपल्याला गरजेचं आहे. नमस्कार साहेब, यावर्षी पावसाळ्यात लांबल्यास डिसेंबर पर्यंत बागायती हरभरा केल्यास चालेल का? बेसल डोस सोबत कोणते जीवाणू खते वापरावेत योग्य राहील, जेणेकरून उत्पादनामध्ये भरीव वाढ होईल? जर तुम्हाला डिसेंबरपर्यंत, आपण कालची जी तारीख सांगितलेली आहे की शेवट 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही हरभरा लागवड करू शकता. रासायनिक खतं जे द्यायचे आहेत आपल्याला, तर रासायनिक खतामध्ये सरांनी जे सांगितलेलं आहे आपल्याला, DAP आहे, 12-32-16 आहे, 14-35-14 आहे, याचा वापर करू शकता, किंवा एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट फेकू शकता, किंवा जर वाढ कमी होत असेल तिथं तर 20-20-013 किंवा 24-24-08 हे सुद्धा देऊ शकता. फक्त याच्यामध्ये जीवाणू खतं जे येतं हे आपल्याला काळाची गरज आहे. जीवाणू खताचा नक्कीच वापर करा. तुम्ही जीवाणूबद्दल विचारलं तर आपल्याला पहिले जे आहे बेसल डोस सोबत तुम्हाला NPK बूस्ट DX 500 ग्रॅम प्रति एकर त्याचा तुम्ही वापर करावा. नमस्कार साहेब, आपल्या बुस्टर डॉलर काबुली हरभऱ्याचे वाण कोणते आहे? मानवचलित टोकन यंत्राने ठिबकवर लागवड केल्यास योग्य राहील का? मानवचलित टोकन यंत्राने लागवड केली तर फार उत्तम आहे. आपल्या बुस्टरचा कुठलाही डॉलरमध्ये सध्या तरी जात उपलब्ध नाही आहे. नमस्कार साहेब, रब्बी हरभरा मक्का काढणीनंतर हिरवळीचे खताकरिता ताक ढेंच्या ठिबकवर पेरणी केल्यास चालेल का? जर तुम्हाला करायचं असेल ताक ढेंच्या जे आहे तुम्ही करू शकता. त्याला थोडंसं व्यवस्थितरित्या गाडणं जे आहे हे एक थोडंसं महत्त्व आहे. पूर्ण जमिनीत व्यवस्थितरित्या गाडून घ्या, करू शकता, करायला अडचण नाही. डॉलरचं ना लागवड करायची आहे, 2 फूट अंतर चालेल का? डॉलरला जे आहे साधारणतः 2.5-3 फुटाची सरी ठेवा, कारण तो जास्त फैलतो, त्याच्या फळफांद्या जास्त असतात. कोरडवाहू क्षेत्रामध्ये मी कोणती हरभऱ्याची जात लावावी? विजय, राजविजय तुम्ही कोरडवाहूसाठी लावू शकता, आणि जॅकी पण तुम्हाला चालते काही ठिकाणी कोरडवाहूसाठी, जर भारी जमीन असेल तर. तूर 100 ते 105 दिवसाची आहे. सोयाबीन काढल्यानंतर कोणते खत द्यावे? तुरीला खत जर द्यायचं असेल सोयाबीन काढल्यानंतर, तर तुरीला जे आहे 20-20-013 किंवा 24-24-08 हे खत द्या. फक्त मशागत जी आहे ते खोल मशागत करू नका. तुरीचे जे डेव्हलप झालेली मुळं आहेत, नाही तर बरेच शेतकरी त्याच्या खोडाजवळून मशागत करतात. रासायनिक खत द्या, थोडेसे व्यवस्थितरित्या मशागत करून रासायनिक खत देऊ शकता तुम्ही 20-20-013 किंवा 24-24-08. तूर जास्त ब्रँचेस केले पाहिजे, यासाठी शेंडे खुडणीऐवजी दुसरे
कोणता उपाय आहे फवारणीद्वारे. जर शेंडे खुडायचे नाही आहे, थोडंसं तुम्हाला कळी लागण्याच्या अवस्थेत थोडाफार काही प्रमाणात जे आहे फवारायचं जर झालं तर लिओसिन जे आहे तुम्ही 30, 35, 40 ml लिओसिन तुम्ही फवारू शकता. त्याचा थोड्याफार प्रमाणात फायदा होईल. आणि बाकी दुसरं कुठलंही संजीवक जे आहे तुरीला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्यासाठी असं कुठलंही संजीवक तुम्ही वापरलं तरी त्याचा काही फार मोठ्या प्रमाणात फायदा होते असं नाही. जर वाढ चांगली असेल तर लिओसिन घ्या, आणि वाढच कमी असेल तुमची तर टॉपअप 40 मिली घेऊ शकता. 25/9/2024 मस्केट ओढाची स्ट्रॉ प्लॅनोफिकची फवारणी घेतली तर आमोशाची फवारणी करावी लागेल का? जर तुम्ही 25/9 जर घेतली असेल फवारणी तर सध्या जे आहे आवश्यकता गरजेनुसार घ्या. फार मोठ्या प्रमाणात फवारणी केलीच पाहिजे किंवा गरज नसताना फवारणी केलीच पाहिजे हे न करता आपल्या याच्यावर नेमकी कीड काय आहे, जी कीड आहे आम्ही जसं सांगतोय की अळीचं प्रमाण आहे का, मावा तुडतुडे दिसतात का, पांढरी माशी दिसते का, थिप्स जास्त दिसतात का, तर गरज काय आहे मला असं वाटतं की गरजेनुसार आपण फवारणी घ्यावी. की 25/9 तुम्ही फवारणी घेतली, आजची 30, आज 1 तारीख आहे, 6 दिवस झालेले आहेत, तर 6 दिवसात ताबडतोब फवारणी घेण्याची फारशी आवश्यकता भासायला नाही पाहिजे. सोयाबीनच्या जुन्या बेडवर हरभरा टोकन करून मशागत करून जमिनीवर टोकन करू शकतो का? उत्पादन येईल का? जर जुन्या तुमच्या सोयाबीनचं जर बेड असतील तर त्याच्यावर तुम्ही हरभरा करायला काही अडचण नाही, तुम्ही करू शकता मशागत न करता. हरभरा पेरणीपूर्वी कोणती खबरदारी घ्यावी? तुम्हाला काल हरभऱ्याविषयी जे आहे संपूर्ण माहिती जी आहे कालच्या लाईव्हमध्ये सरांनी सांगितलेली आहे, ते एकदा परत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. JP संजीवक 20 लिटर पंपासाठी किती ml वापरावे? लिटरला 1 ml वापरायचं इतर पिकांसाठी, आणि भाजीपाला पिकांना लिटरला अर्धा ml वापरायचं. लिटरला 20 ml म्हणलं तर 20 लिटरला 20 ml तुम्ही वापरू शकता. तुरीला कोणते खत द्यावे? तुरीला सांगितलं मी कोणतं खत द्यायचं ते. तूर फवारणी एक व्हिडिओ बनवणार आहे. कापसामध्ये पाते फुल कमी आहेत आणि वाढ पण कमी आहे, काय करावे? तुम्हाला रासायनिक खतं द्यायची आहेत 20-20-013, 24-24-08 आणि झेपचा फवारा घ्या, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुरीला NPK बूस्ट सोबत कशाची ड्रेंचिंग करावी? आता तुरीला जे आहे तुम्ही NPK बूस्ट जर द्यायचा असेल तर त्यासोबत तुम्ही 1261-0 देऊ शकता, रायझर देऊ शकता. पण त्याच्याही पेक्षा जे आहे NPK बूस्ट सोबत जे आहे तुम्हाला भविष्यातली मर जर थांबवायची असेल तर ट्रायकोडर्मा DX आणि सुडोमोनॉस DX अधिक तुमचं NPK बूस्ट DX जर तुम्ही वापरलं तर निश्चितच तुम्हाला तिथं काही ना काही प्रमाणात फायदा झालेला तुम्हाला नक्की दिसेल. NPK बूस्ट DX डबल ड्रिंचिंग केल्याने काही होते का? तुम्ही NPK बूस्ट काय आहेत हे जीवाणू येतं, तुम्ही किती वेळ जरी तुम्ही त्याची ड्रिंचिंग केली तर नुकसानापेक्षा त्याचा फायदाच फायदा तुम्हाला तिथं दिसेल. कापसावर आमोशीची फवारणी 2 तारखेला सकाळी घेतली तर चालेल का? कृपया सांगा. आपल्या मार्गदर्शनानुसार सर्व चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद. 2 तारखेनंतर आपलं अमावस्यानंतरचं महत्त्व काय आहे की अमावस्याच्या आधी 1-2 दिवस अगोदर आणि अमावस्या झाल्यानंतर किंवा अमावस्याच्या काळोख्या रात्री हे सर्व अळ्याचे पतंग अंडी घालतात आणि अंड्यातून 3 दिवसानंतर अळी बाहेर पडत असते. मग तुम्ही अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घ्या, अमावस्या झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी घ्या, 3 दिवसाच्या आत आपल्याला फवारणी घेणे हे गरजेचे आहे. कपाशीला खत द्यायचे आहे पण पाऊस खूप आहे, अजून सांगितलं आहे का खताचे नियोजन सांगा. आता काल जे सरांनी जे सांगितलेलं आहे की तुम्हाला पर्याय दिले होते रासायनिक खतामध्ये की 20-20-013 अधिक तुम्ही बिग बी देऊ शकता, 20-20-013, 24-24-08 देऊ शकता जर द्यायचं असेल तर. पण पाऊस जर जास्त असेल आणि पर्याय जर नसेल तर थोडं वाट पहा. ते थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर जे आहे आपल्याला ड्रिंचिंग जे आहे म्हणजे तुम्ही पंपाला नोझल काढून जे आहे आळवणी जी आहे 24-24-08 किंवा 20-20-013 अधिक बिग बी हे दिलं तर ताबडतोब ते खतं जे आहेत हे ताबडतोब आपल्याला उपलब्ध झालेले दिसतील आणि त्याचा नक्कीच तिथे तुम्हाला त्याचा फायदा होईल. अमावस्याच्या फवारणीमध्ये 052-34 चालेल का? अमावस्याच्या फवारणीमध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर 052-34 तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही.
सरीवरील सोयाबीन जे आहे निघाल्यानंतर लगेच तणनाशक मारून भुईमुग टोकन पद्धतीने टोकन करू शकतो का? कोणते तणनाशक मारू? भुईमुगाची जात कोणती, चांगली जात कोणती? तुम्हाला जे आहे सोयाबीन निघाल्यानंतर जर भुईमुग पेरायचा असेल, टोकन पद्धतीने लागवड करायचा असेल तर करू शकता. सोयाबीन निघाल्यानंतर लगेच जर तणनाशक वापरायचं असेल तर तण आहे, सोयाबीनचे पानं सुकलेले असतील तर ओंडो हे तणनाशक तुम्ही वापरून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, चौथ्या पाचव्या दिवशी भुईमुग लागवड करू शकता. काही हरकत नाही आहे. भुईमुगाची चांगली जात जर म्हटलं तर तुमचं TAJ 24 आहे, त्याच्यानंतर तुमचं 55 नंबर, 51 नंबर एक चांगला आहे वेस्टर्नचा. वेस्टर्नच्या 2-3 जाती चांगल्या आहेत. तूर आता 6 फूट उंच गेली आहे, फुटवा चांगला आहे, मात्र 2 ओळीतील अंतर 16 फूट असल्याने 2 ओळीमध्ये सुद्धा खूप जास्त अंतर वाटत आहे. फुटव्यासाठी टॉपअप 1919 टॉपअप घेऊ शकता. तुम्हाला घ्यायचा असेल तर 40 मिलीनं घेऊ शकता. 1919ची आवश्यकता भासत नाही 6 फूट म्हणल्यावर. सरेंडर झेप व्हिसल पोडाची अस्त्रासोबत बिग बी घेतलं तर चालेल का? चालेल. मिरचीचे नियोजन व्हिडिओ बनवा. मिरचीवर जे आहे आपण काही येणाऱ्या गुरुवारी जे आहे मिरचीबद्दल आपण एक व्हिडिओ नक्की बनवू. कापूस फवारणी अमावस्येवेळी सरेंडर, ओढाची एक्स्ट्रा, सल्फर, ब्ल्यू कॉपर, नीम ऑइल, झेप, भरारी, बिग बी सोबत जमेल का? बापा बापा, एवढं जर तुम्ही वापरलं तर एवढं कशासाठी वापरताय तुम्ही? तुम्ही एवढा घेण्याची आवश्यकता नाही आहे. सरेंडर घ्या, ओढाची एक्स्ट्रा घ्या आणि पात्या जर कमी असेल तर झेप घ्या. आणि बुरशीनाशकामध्ये जे आहे तुम्हाला ब्ल्यू कॉपर कुठेच वापरू नका या फवारणीमध्ये. तर व्हीसल्फ जे आहे 40 ग्रॅम तुम्ही व्हीसल्फ घेऊ शकता. जो काल फवारा सांगितलेला आहे एवढं मोठ्या प्रमाणात वापरण्याची आवश्यकता नाही आहे आणि जमत सुद्धा नाही. हरभरा फवारणीसाठी जे आहे बियाणे, हरभरा पिकासाठी बियाणे प्रक्रिया कोणती करावी? काल सांगितलेल्या लाईव्हमध्ये जे आहे बियाणे प्रक्रिया सांगितलेली आहे तुम्हाला. साहेब, सततच्या किंवा जास्त पावसाने सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्भवणारे संभाव्य समस्यापासून कापूस पिकाचे नियोजन संरक्षण घ्यावे. सध्या परिस्थितीमध्ये ट्रायकोड्रामाचा उपयोग होईल का? कापसाला जे आहे ट्रायकोड्रामाचा फार मोठ्या प्रमाणात तिथं सध्या तरी गरज भासत नाही. पण तुम्हाला जर वापरायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ट्रायकोड्रामा जे आहे तुरीला नक्की वापरा, हरभऱ्याला नक्की वापरा. आणि कापसाला जर आत्ता सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही 20-20-013, 24-24-08 त्यासोबत पांढरा पोटॅश देऊ शकता, बिग बी देऊ शकता किंवा त्यासोबत पी बूस्ट हाय आणि पी बूस्ट DX आणि के लिप DX 500-500 ग्रॅम जर तुम्ही त्यात जर टाकला तर तिथं तुम्हाला कापसाला त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला तिथे दिसेल. ज्वारी कोणती पेरावी? आता रब्बीमध्ये जे आहे सगळ्यात चांगलं वाण जे आहे एक निर्मलकडे आहे. निर्मलची सुवर्णा म्हणून ज्वारी चांगली आहे. ज्वारी तुम्ही सुवर्ण पेरू शकता. 2 फवारणीमध्ये ओढाची एक्स्ट्रा फवारलेले आहे. कापसाला आता कोणती फवारणी केली तर चालेल? ओढाची एक्स्ट्रा जर 2 वेळेस जर झालेला असेल तर फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला मावा, तुडतुडे, पांढरी माशी हे नगण्य दिसेल तुम्हाला. कारण ओढाची एक्स्ट्राचे रिझल्ट आत्तापर्यंत जे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहेत हे अतिशय सुंदर रिझल्ट आहेत. जर 2 वेळेस जर फवारला असेल तर परत ओढाची एक्स्ट्रा घेण्याची आवश्यकता नाही आहे. आळी जर दिसत असेल तर सध्या अमावस्या झाल्यानंतर सरेंडर अधिक इमान जे आहे याचा फवारा तुम्ही काढू शकता. कापसाला भरपूर बोंडे आहेत, आता फवारणी करावी का? शेवटची फवारणी पोलोचीच करावी का? पोलो जे आहे शेवटच्याच फवारणीत घेतलं पाहिजे किंवा हे या फवारणी घेतलंच पाहिजे असं नाही. आपल्याला आपल्या पिकाची अवस्था, आपल्या पिकावर असलेले कीड, रोग यानुसार आपल्याला फवारणी घ्यायची असते. की आपण ठरवलं मागच्या वर्षी शेवटची फवारणी पोलो मारली तर या वर्षी पोलोच मारायची असं नाही आहे. गरजेनुसार फवारणी घेतली पाहिजे. बोंडे भरपूर जरी असेल तुम्हाला आणि जर फवारणी घ्यायची असेल तर अमावस्यानंतर जी ही फवारणी सांगितलेली आहे या फवारणीत बदल न करता अशी फवारणी घ्यावी तुम्ही. शेवटची फवारणी घेतलीच पाहिजे असं काही बंधन नाही आहे. गरज असेल तर घ्यावंच लागेल. कापूस 3x1 वर अंतर मिळाले आहे. फवारणी करताना कापूस झाडाच्या सर्व पानांवर बुडापर्यंत औषध जाणार नाही तर फवारणीचे रिझल्ट येतील का? तुम्हाला जे आहे 3x1 वर कापूस लागवड केला असेल तर थोडंसं फवारणीला नक्कीच थोडं तुम्हाला तिथं तुम्हाला त्रास होईल. पण आपल्याला जे आहे शक्यतोवर
पॉवर स्प्रेनं जर फवारता आलं आणि फटी जर फवारता आलं तर त्याला तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळतात फवारणीमध्ये. नमस्कार सर, मिरची पिकावर आमोशेची फवारणी. मिरचीला जे आहे आमोशेचं महत्त्व जे दिलेलं आहे आपण हे अळीसाठी आणि मिरचीवर मला तरी वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणात कुठं अळी दिसत असेल. मिरचीवर फवारणी व्यवस्थापन जर विचारत असाल तर सध्या फवारणीमध्ये मिरचीवर जे आहे थिप्स आणि ब्लॅक थिप्स याचा अटॅक मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तर तुम्हाला थिप्ससाठी जर घ्यायचं तर तुम्ही मस्केट घेऊ शकता. मस्केट घ्या 30 मिली किंवा डिझायर 30 मिली अधिक सल्फाबुट जे आहे हे 20 ग्रॅम याची फवारणी करू शकता. त्यामध्ये थिप्स आणि माइट्स हे दोन्ही नक्कीच कंट्रोल होते. आमोशाच्या फवारणीमध्ये सरेंडर रायबा प्रोपिको परिस्पर्श फवारा घेतला तर चालेल का? सरेंडर परिस्पर्श चालते, काही अडचण नाही, तुम्ही घेऊ शकता. नमस्कार, सरेंडर ओढ्याची अष्ट सुकईसोबत गायत्री परफेक्ट फवारले तर चालेल का? गायत्री परफेक्ट तुमचा अनुभव असेल त्याच्याबद्दल तर तुम्ही फवारू शकता, मी नाही सांगू शकत त्या उत्पादनाबद्दल. तूर ड्रिंचिंग केली रायझर ट्रायकोड्रामा 1919 तुरीच्या वाढीसाठी खतासोबत काय करावे? खतासोबत तुम्हाला टाकायचं असेल तर आता इथून पुढे जे आहे तुम्हाला पी बूस्ट DX आणि केलिफ DX तुम्ही टाकू शकता तुरीला. हरभऱ्याला बीज प्रक्रिया करत असताना कार्बनडायझिम अधिक ट्रायकोड्रामा हे दोन्ही सोबत वापर केल्यास त्यामध्ये ट्रायकोड्रामामधील जीवाणू मरतील का? याचा फायदा होईल का? आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की आपलं रासायनिक बुरशीनाशक आणि जैविक बुरशीनाशक हे एकत्र वापरू नका, कारण हे एकत्र जमत नाही. त्याच्यामुळं नक्कीच ट्रायकोड्रामामधल्या जीवाणूचा नाश होईल तिथे. रिड्युमिल गोल्ड तुरीच्या शेंड्यावर फवारणी केली तर चालेल का? शेंड्यावर नाही, खोडावर सांगितलेलं आहे. जिथं खोडावर डाग पडतायत, फांदीमर ज्याला म्हणतो आपण, फायटोप्थेरा ब्लाइट, तर याच्यावर तुम्ही रिड्युमिल गोल्ड घ्या किंवा क्रिप्टॉक्स घ्या, 50 ग्रॅम घेऊन चांगली खोडावर दाट फवारणी करावी. हरभरा बीज प्रक्रिया कोणती करावी? NPK बूस्ट मिळत नाही आर्णी तालुक्यामध्ये. आर्णीमध्ये जे आहे दुलदुलवार एजन्सी आहे, 2-3 ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी आपण आपलं उत्पादनं सगळीकडे मिळतात. आणि बीज प्रक्रिया जी आहे काल तुम्हाला सरांनी सांगितलेलं आहे, जोर्मेट आहे, रियांश आहे, तर याची काल जे लाईव्ह झालेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्याची बीज प्रक्रिया करावी. कपाशी 100 दिवसाची आहे, 25 बोंडे आहे, 75% पात्या आहेत, तर सांगितल्याप्रमाणे 4 डोस झाले, तर आता कोणता खताचा डोस द्यावा? खताचा डोस जे आहे हे आपल्याला जर 4 डोस झालेले असेल आणि अजूनही तुम्ही जे दिलेले खतं आहेत ते तसे जमिनीत फिक्स झालेले असतील तर त्याला जे आहे परत कुठल्याही खताची आवश्यकता भासणार नाही. आता कुठलंही खत तुम्ही काय दिलं हे जर सांगितलं असतं तर मी बॅलन्स करून देण्याचा प्रयत्न केला असता. पण जर 4 डोस जर झालेले असेल तर आता इथून पुढे रासायनिक खत देण्याचा शेवटचा डोस कधी दिला हे पण नाही माहिती आपल्याला. पण आता सध्या जे आहे 4था डोस झाल्यानंतर पुढचा कधी डोस द्यायला पाहिजे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये रासायनिक खतं आधी कुठले दिले होते आणि त्याच्यानंतर तुमचं कुठलं खत राहिलेलं आहे किंवा कोणतं बॅलन्स राहिलेलं आहे तर त्यानुसार आपण खतं देऊ शकतो. पण 4 जर डोस दिलेले असेल तर आता रासायनिक खताचा डोस देण्याची आवश्यकता नाहीये. मागच्या आमुषाला फवारणीमध्ये झेप संजीवक घेतले तर आता खूप पातेगळ आहे, तर त्या आमुषानंतर फवारणीमध्ये कोणते संजीवक घ्यावे? तुम्हाला नवीन पातं जर काढायचं असेल तर झेपचाच वापर करावा. हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळालेले दिसतील. नमस्कार सर, तिसऱ्या फवारणीसोबत 05234 झेप वापरले तर चालेल का? 05234 झेप सोबत चालते. नमस्कार, तुम्ही जबरदस्त माहिती देता. शेतात तूर हिरवी आहे, फुलोरा अजून आला नाही, फवारणीचे नियोजन सांगा. पुढच्या आठवड्यामध्ये जे आपलं व्यवस्थापन राहील फवारणीचं नियोजन, तुरीचं संपूर्ण उत्पादन वाढीसाठी संपूर्ण तूर फवारणी व्यवस्थापन, तो लाईव्ह पहा. तुम्हाला त्याच्यात सगळं सविस्तर तुम्हाला सर माहिती देतील. नमस्कार सर, कापसाला ड्रेंचिंगसाठी 20-20-013 व मॅग्नेशियम सल्फेट भिजू घातला होता, तरी पावसामुळे 8 दिवस झाले आहे, ड्रेंचिंग केली तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे. जर तुम्ही 20-20-013 मॅग्नेशियम एकत्र भिजू घातला असेल तर तुम्ही हे दोन्ही रासायनिक खत आणि मायक्रोन्यूट्रंट आहे याला तुम्ही भिजू घातलं आणि जर तुम्ही ड्रिंचिंग करायची जर असेल तर तुम्ही याची ड्रिंचिंग करू शकता, काही अडचण नाही.
सर अमोशन 1 तारखेला अमावस्या आहे तर दुसरी तर फवारणी 2 तारखेला घ्यायची का 3 तारखेला? अमावस्यानंतर 2-3 दिवसाच्या आत, 3 दिवसाच्या आत मग तुम्ही 1ला 2ला घ्या 3ला घ्या, काही अडचण नाही. कपाशीवर प्लॅनोफिक्स सोबत चिलेटेड कॅल्शियम आणि चिलेटेड बोरॉन मिक्स करून स्प्रे केला तर चालणार नाही, चालेल का? 90 दिवस झालेले आहे. प्लॅनोफिक्स जे आहे याच्यासोबत शक्यतोवर कुठलंही मायक्रोन्यूट्रिएंट वापरू नये. कपाशीला खत फेकून डवरणी केली तर चालेल का? करू शकता, काही अडचण नाही. कापसाला 2 वेळा DAP पोटॅश दिले आहे. बजेट नसल्यामुळे 3रा डोस आळवणीमध्ये युरिया घेतला आहे. युरियासोबत मॅग्नेशियम, पी बूस्ट, केलिप, पांढरा पोटॅश घेतला तर चालेल का? आळवणीमध्ये जे आहे तुम्ही युरिया घेऊ शकता. मॅग्नेशियमची फार आवश्यकता भासणार नाही. युरिया घ्या, मॅग्नेशियम घ्या, पी बूस्ट आणि केलिप हे तुम्ही घेऊन तुम्ही त्याची ड्रिंचिंग करू शकता, काही अडचण नाही. त्याचा तुम्हाला फायदाच होईल. नमस्कार साहेब, आपल्या मार्गदर्शनामुळे कापूस पिकात NPK बूस्ट, पी बूस्ट, केलिप DX छान रिझल्ट आलेत. 2 स्प्रे घेतले आहेत. बोंडाची संख्या, पात्यांची संख्या चांगली आहे. झेप न वापरता रायबा घ्यावे की भरारी? जर झेपचा स्प्रे झाला असेल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पाते, फुलं, बोंड जर चांगले असेल तर रायबा घ्या. खूप जास्त पाते आहेत, आपण बोंडात रूपांतर करायचं असेल तर भरारी घ्या. कपाशीमध्ये सरेंडर, ओडाची एस्ट्रा, ब्ल्यू कॉपर, बिग बी. सरेंडर, ओडाची एस्ट्रा आणि ब्ल्यू कॉपर आणि बिग बी. ब्ल्यू कॉपरमध्ये COC कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि बिग बी मध्ये जे आहे पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. तर ब्ल्यू कार्ड सोबत सल्फर कधीच चालत नाही, त्याच्यामुळं याच्यामधलं ब्लू कॉपर जे आहे हे काढून टाका. बाकी सरेंडर, ओडाची एस्ट्रा, बिग बी आणि याच्यासोबत तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं असेल तर झॉल ग्रुपमधलं तुम्ही प्रोपिको घ्या 20 मिली, व्हिसल्प घ्या 40 मिली किंवा सुखई घ्या 30 मिली. यापैकी कुठलंही बुरशीनाशक घेऊ शकता. कापूस भरपूर प्रमाणात दाटणी झाली आहे. गळफांदी काढली तरी आता त्याच्यावर लिओसिन मारलं तर चालेल का? लिओसिन जर घ्यायची असेल तर 2-3 मिलीनं तुम्ही लिओसिन घेऊ शकता, फवारू शकता, काही अडचण नाही. शेणखत कुजवण्यासाठी आत्तापासून उकरड्यावर डिकम्पोजर टाकत आहे. कुजण्या लवकर सुरुवात होईल का? तुमचा प्रश्न मला नाही समजला. डॉलर हरभऱ्याविषयी माहिती द्या. मी सांगितलं तुम्हाला. लिंबू पिकाविषयी बागेवर जे आहे हे आपले चित्रकार सर तुम्हाला माहिती देतील. त्यांचा जो नंबर आहे तो नंबर आहे 9881817088. याच्यावर तुम्ही संपर्क करावा. माझ्या शेतात जे फुटलेले बोंडे आहेत त्यात बोंडाळी दिसत आहे, बोंडे पक्के आहेत, ते चांगले आहेत तर बोंडअळी असेल का? आता याच्यामध्ये जे आहे जर तुम्हाला पहिले जर बोंड जर म्हणजे चांगले बोंड जर तुम्हाला दिसत आहेत आणि जे फुटलेले बोंड आहेत त्याच्यात अळी जर दिसत असेल तर सर्वच बोंडामध्ये अळी आहे असं पण नाही. तिथं फक्त जे आहे तुम्हाला काही प्रमाणात जे आहे गुलाबी बोंडाळीचा मुळं जे आहे एक तर तिथं ते असू शकते किंवा पाऊस खूप जास्त झाल्यामुळं तिथं थोड्याफार बोंडामध्ये सड पण असू शकते. तर एकदा तुम्ही काही जे आहे तर एक अंदाजे 10-12 झाडांचे एक 10 बोंड तोडायचे, फोडून पाहिजे. तर 10 पैकी किती बोंडामध्ये बोंडसड आहे, अळी आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावर आपण बघू काय उत्तर द्यायचं ते. सर आता कृषी खात्याकडून नॅनो युरिया, नॅनो DAP मिळाली आहे. कापसाला ड्रीपमधून सोडायची आहे, चालेल का? चालते, तुम्ही बिंदास देऊ शकता. बुरशीनाशक व्हिसल्पऐवजी ब्ल्यू कॉपर कापसाला अमावस्यानंतरच्या फवारणीमध्ये वापरलं तर चालेल का? तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. फक्त त्या ब्ल्यू कॉपर सोबत जे आहे ब्ल्यू कॉपर जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जिथं तुम्हाला लिप स्पॉट आहेत, अल्टरनेरिया लिप स्पॉट, पानावर ठिपके, बोंडांवर ठिपके असेल तर ते वापरा. आणि व्हिसल्प जे आहे हे जे आहे तुम्हाला दह्यासाठी आहे, याच्यासाठी तुम्ही हे वापरा. फक्त ब्ल्यू कॉपर सोबत तुमचं कुठलेही म्हणजे बिग बी जसं आहे त्यात सल्फर आहे
किंवा विद्रव्य खत टाळा ब्लू कॉपर सोबत, एवढंच सांगतो. तुरीच्या पानावर काळे डाग पडून पिवळे होऊन गळून चालले आहे. RPS 76 टॉनिक कसं आहे? RPS 76 जर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि जर डाग असतील तर डागासाठी जे आहे तुम्हाला खोडावर पानांवर जर डाग असतील तर सध्या क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड याचा तुम्ही खोडावर फवारा करावा. बुस्टरचा विजय आणि दिग्विजय यामध्ये सरस वाण कोणते? विजय जे आहे कोरडोला लावू शकता, दिग्विजय बागायतीला लावू शकता, दोन्ही वाणं चांगले आहेत. हरभरा पेरल्यानंतर रानडुकरं उपटून खातात तर हरभऱ्याला नीम ऑइल लावून पेरला तर चालेल का? नीम ऑइलचा जे आहे किती फायदा होईल हे सांगता येत नाही, पण तुम्हाला त्याचे रिझल्ट काही ना काही प्रमाणात एकदम उग्रवास ज्या नीम ऑइलचा असेल तर तिथं हरभऱ्याला काय आपल्याला 10-12 दिवस जे आहे म्हणजे 10-12 दिवसापर्यंत ते उगेपर्यंत त्रास देतात डुकरं, आणि एकदा उगवल्यानंतर नंतर त्याचा त्रास कमी होतो. तर तुम्ही नीम ऑइल घेऊ शकता किंवा काही प्रमाणात जे आहे ट्रायल म्हणून जे आहे धानुका कंपनीचं धानुसान नावाचं जे कीटकनाशक आहे ते सुद्धा तुम्ही फवारू शकता 15 मिलीनं. सोयाबीन हुतुतूबद्दल माहिती द्या. तुम्हाला काल ह्या व्हरायट्याबद्दल जे आहे नवीन येणाऱ्या याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच पुढे आपण एक व्हिडिओ बनवून पाठवू. कोरडवाहूसाठी वाण कोणते चांगले राहील? विजय तुम्ही पेरू शकता कोरडवाहूसाठी बुस्टरचा. तूर रायझर ट्रायकोडर्मा एकत्र करून आळवणी केली तर चालेल का? अजून फुल आलेले नाही. खत फवारणी कृपया मार्गदर्शन करा. तुरीतला एकत्र ट्रायकोडर्मा रायझर देऊ शकता तुम्ही, आळवणी करू शकता, काही अडचण नाही. खतं जे आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत 20-20-013 किंवा 24-24-08. डॉलर चणाविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आणि बायोस्टिम्युलंट यातील फरक काय? प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे काय आहे? रेग्युलेटर म्हणजे ग्रोथ थांबवणारं, PGR ज्याला म्हणले जाते, याचा शॉर्ट फॉर्म आहे. ज्याला मग सगळेच PGR त्याच्यात गिनतीत येतात. पण प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर जर म्हटलं तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबू शकतो. आणि बायोस्टिम्युलंट यातील फरक, बायोस्टिम्युलंटमध्ये जे आहे हे म्हणजे फ्लॉवरिंगसाठी, फुलधारणा करण्यासाठी हे बायोस्टिम्युलंटचा वापर होतो, आणि प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर वेगळे. प्लॅनोफिक्स आणि बोरॉन एकत्र करून देऊ शकतो का? प्लॅनोफिक्स आणि बोरॉन एकत्र करू शकतात, त्यात काही दुमत नाही आहे. फक्त इतर बोरॉन सोडून, म्हणजे प्लॅनोफिक्स युरिया चालते, प्लॅनोफिक्स बोरॉन चालते, इतर जे आहे थोडंसं टाळलेलं बरं. दुसरे दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य. ट्रायकोडर्मा शेतात फेकल्यानंतर 15 दिवसांनी रासायनिक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक कीटकनाशकी फवारणी केली तर चालेल का? ट्रायकोडर्माचे जीवाणू मरतील का? ट्रायकोडर्माचे जीवाणू हे आपण जमिनीवर टाकतो. वरती जे आहे रासायनिक फवारणी केली, बुरशीनाशकाची असो कीटकनाशकाची असो, त्याला काही परिणाम होत नाही. कापसाला ड्रोन यंत्राने फवारणी करायची आहे, कृपया औषधे प्रमाण किती वापरायचे ते सांगा. तसेच ड्रोननी फवारणी करावी की नाही ते सांगा. जर तुम्हाला फवारणी जर करायची असेल तुम्हाला ड्रोननं, तर औषधामध्ये प्रति एकरचं प्रमाण वापरलं गेलं पाहिजे. फक्त त्यामध्ये विद्राव्य खत टाळा. जसं सरेंडर आपण कापसाला सांगितलं की 30 मिली वापरायचं प्रति पंपाला, तर 10 पंप जर धरले तर 300 ml असं ह्या पद्धतीनं आपल्याला प्रति एकरचा डोस वापरू शकता. जे तुम्हाला फवारणी सांगितलेली आहे ते सुद्धा ड्रोननं घेऊ शकता, काही अडचण नाही. ट्रायकोडर्मा शेतात फेकल्यानंतर मशागत करायला जमेल का? करू शकता, काही अडचण नाही. हलक्या लाल मातीच्या जमिनीमध्ये कोणते चणावाण लावावे? विजय लावा तुम्ही, काही अडचण येणार नाही. कृपया बुस्टरचा बीज उत्पादनाचा कांदा कधी पेरावा याबद्दल तुम्हाला नक्कीच आम्ही लवकरात लवकर कळू. बीज उत्पादनाच्या कांद्याबद्दल. हरभरा पेरते वेळेस बीज प्रक्रिया नीम ऑइल 10,000 ppmचा वापर करावा का? नीम ऑइलपेक्षा जे आहे तुम्हाला नीम ऑइल कशासाठी लावताय, जर डुकरासाठी लावत असाल तर तो पर्याय आहे तो, पण तुम्ही रिहॅन्श, झोरमेट याचा तुम्ही वापर करू शकता. आणि जाधव साहेब, आपण खूप चांगली माहिती देता. सर्व शेतकऱ्यांकडून शेतकरी बांधवांना धन्यवाद. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. हरभरा मरसाठी काय उपाययोजना करावी? मरसाठी जे आहे आपण जे काही बीज प्रक्रिया करणार आहोत, कारण बीज प्रक्रिया म्हणजे भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही केली जाते, तर शक्यतोवर बीज प्रक्रिया करा. ट्रायकोडर्माचा वापर करा जास्तीत जास्त. ट्रायकोडर्मा हे जैविक उत्पादनामध्ये सगळ्यात चांगलं बुरशीनाशक, जे की जास्तीत जास्त बुरशींना नियंत्रणात ठेवते.
बूस्टर लवकरात लवकर उपलब्ध बूस्टरचा लवकरात लवकर कांदा उपलब्ध करा सर. आम्ही 10 शेतकरी बीज उत्पादन घेण्यासाठी वाट पाहत आहे. तुम्ही कुठून आहात ते माहिती नाही, पण बऱ्यापैकी जे आहे आपण तुम्हाला जे आहे कांद्याचं जे बी आहे हे बऱ्यापैकी काही मार्केटमध्ये आपलं गेलेलं आहे. तरी एक तुम्ही आमचा जो शेतकरी सहायता क्रमांक आहे 8888 167888 याच्यावर कॉल करा. मग तुमचा तालुका आणि जिल्हा सांगितलं तर आम्ही कुठं आहे ते तुम्हाला नक्की सांगू. सरेंडर वडाची एक्स्ट्रा ब्लू कॉपर स्टेप्टोसायक्लिन चिलेटेड मॅग्नेशियम बोरॉन झेप एकत्र फवारणी केली तर चालेल का? सरेंडर वडाची ब्ल्यू कॉपर चिलेटेड मॅग्नेशियम काढून टाका. सरेंडर ओडाची एक्स्ट्रा ब्ल्यू कॉपर स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकता, झेप घेऊ शकता. बोरॉन आणि मॅग्नेशियम त्यातून काढलेलं बरं. DAP खतासोबत ट्रायकोडर्मा मिसळून पेरणी केली तर जमेल का? हरभऱ्यासाठी जमते, काही अडचण नाही. यावर्षी 77-77 एक नंबर जात ठरली. मंडळी, काल सरांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल की आमचे जे काही रिसर्च वाहनं आहेत, जे काही संशोधित वाहनं आहेत त्यामध्ये आश्रय आहे 77-77, त्याच्यानंतर त्र्यंबक आहे आपलं 83-35, सई आहे 88-88. ह्या वर्षी आम्ही त्यावर काही शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि जिथं जिथं आम्ही प्रोग्राम घेतलेले आहेत तर तिथं प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे या जातींबद्दल नक्कीच आम्हाला शेतकऱ्यांनी त्या जाती नक्कीच आवडल्या आणि भविष्यात या जातींमध्ये सुद्धा अजून आपलं नवीन संशोधन सुद्धा सुरू आहे. सर, मी 9-10 वर्षापासून शेती करतो, पण पुढील वर्षी कामच नाही. फॉर्म्युला लागू होत नाही का? तुम्ही माहिती छान देता. 10 वर्षापासून करतो. मागचे जे फॉर्म्युले आहे, तुमचा प्रश्न असा आहे की 8-9 वर्षापासून तुम्ही शेती करताय, शेती करून सुद्धा जे मागचे फॉर्म्युले आहेत ते सेमला सेम तशाला तसेच पुढच्या वर्षी लागू पडतात का? तर प्रत्येक फॉर्म्युला तसा लागू नाही पडत. त्यामध्ये कीड, रोग, वातावरण याचा सगळ्याचा विचार केला जातो आणि त्यानंतरच आपण फवारणीची शिफारस करतो. मिरची लावून 2-3 दिवस झाले आहे, आळवणी कोणती करावी? मिरची लावून जर तुम्हाला 2-3 दिवस झाले असेल तर रायझर साधारणतः 100 मिली आणि क्रिप्टॉक्स 50 ग्रॅम किंवा पिक्सल 50 ग्रॅम घेऊन त्याची तुम्ही आळवणी करू शकता. सर, मी तुरीचे शेंडे खुडले, नुकसान होईल का? कधी खुडले तुम्ही शेंडे ते महत्त्वाचं आहे. कारण कोरडो असो किंवा लाल तुरीचे जे आहेत आपण 75-80 दिवसापर्यंत सांगतो आणि पांढऱ्या तुरीचे 70-75 दिवसापर्यंत सांगतो आपण. याच्यापेक्षा जास्त जर उशीर झालेला असेल, तुम्हाला असं वाटतं की कळी लागलेली नाही, हा पाऊस पडला म्हणून थोड्याफार प्रमाणात तूर उशिरा फुटल, पण तुम्ही जर त्याचे जर शेंडे खुडले गेले तर मग थोडंसं जे आहे कळी निघायला थोडासा उशीर होईल. त्यामुळं आता कुठल्याही शेतकऱ्यांनी खुडू नका, शेंडे खुडणी थांबवा. आता तुम्ही कधी केलेली आहेत हे जर सांगितलं असेल तर तुम्हाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. त्याच्यानंतर, नमस्कार सर, घरचे हरभरा बियाणे पेरले तर चालेल का? शक्यतोवर टाळा आणि जर पर्याय नसेल तर तुम्ही वापरू शकता घरचे बियाणे. आश्रय आणि सई हार्वेस्टरनं काढले तर चालेल का? आश्रयचं थोडंसं जे आहे एकदम झुपक्याने शेंगा येतात, बुडापासून शेंगा येतात, त्या किती इंचावर आहेत त्या एकदा चेक करा. एखादी ओळ काढून म्हणजे एक सरी जी आहे काढून पाहायची तर काढून पहा आश्रयची. सईबद्दल बिंदास राहा तुम्ही, सई बिंदास हार्वेस्टरनं तुम्ही काढू शकता, काही अडचण नाही त्याला. कपाशीमध्ये मागच्या फवारणीमध्ये ब्ल्यू कॉपर घेतले, या फवारणीमध्ये बोंडसडसाठी व्हिसल अधिक स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकतो का? ब्ल्यू कॉपर आणि व्हिसल्प आणि स्टेप्टोसायक्लिन तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. राम सर, खूप छान माहिती देता, गहूची माहिती द्या. तर तुम्हाला जे आहे गव्हाची सुद्धा जे आहे असाच एक व्हिडिओ जे आहे आपण पूर्ण गहू व्यवस्थापनाचा नक्की बनवून आपण अपलोड करू. युरियाला फक्त युरिया दिलं तर चालेल का? युरिया देण्याची फारशी आवश्यकता भासत नाही आहे. जर तुम्हाला द्यायचा असेल
पिवळे पडत असतील पानं, एकदम लहान अवस्था असेल तर थोड्याफार प्रमाणात युरिया द्यायला चालते, पण त्याच्यापेक्षा 20-20-0-13 आणि 24-24-08 जर दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला तिथे मिळेल. सर कोणत्या औषधासोबत चालेल हे मिश्रण सांगत चला, म्हणजेच औषध फाटणार नाही. आम्ही जे काही फॉर्म्युले सांगत असतो तुम्हाला, जे काही फवारण्याचे SMS देत असतो किंवा जे लाईव्हमध्ये सांगत असतो, याचे पूर्ण आम्ही जे आहे ट्रायल घेतलेले असतात. आणि औषधं मिश्रण करायचं जर म्हटलं, कुठलं औषध कशात टाकायचं, किती टाकायचं, तर ते आम्ही बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. तर ते फार जास्त ते पाळल्या जात नाही. त्यामुळं आम्ही जे फॉर्म्युले सांगतो किंवा आम्ही ज्या फवारण्या सांगतो, हे औषध जे आहेत त्याच पद्धतीनं जर घेतलं तर काही फुटत नाही, कारण याचे आम्ही ट्रायल घेतलेले असतात. सर कापूस शेवटची फवारणी ओढ्याची एक्स्ट्रा सरेंडर प्रोपिको भरारी चालते, काही अडचण नाही. सर कापसाच्या फुलात बारीक किडे आहेत, 2-3 दिवसात पडत आहेत, फवारणी कोणती करावी? कापसाच्या फुलात जर बारीक किडे असेल तर ते आहे पॉलिनेशन बिटल. त्याला काही मारण्याच्या मागं जास्त लागू नका, ते काही फार नुकसान करत नाहीत, पोलन करण्याचं काम करतात ते. कापसावर कीड कमी आहे, सरेंडर इमान सल्फर लिओसिन प्लॅनोफिक्स चालेल का? सरेंडर इमान सल्फर आणि प्लॅनोफिक्स, सरेंडर इमान सल्फर आणि लिओसिन एखाद्या वेळेस घेऊ शकता. प्लॅनोफिक्स टाळा किंवा लिओसिन टाळा, प्लॅनोफिक्स घ्या आणि मग सल्फर सुद्धा तिथं कमी करावं लागेल तुम्हाला. सर मी नेहमी प्रश्न विचारतो, तुम्ही कधीच उत्तर देत नाही. तुम्ही खूप छान माहिती देता. झेप काय काम करते, त्यातील घटक काय आहे? बूस्टरचे प्रोडक्ट घेण्यासाठी 18 किलोमीटर औरंगाबादला जावा लागतो. तर तुम्हाला जे आहे झेपमध्ये जे आहे, झेप एक असं संजीवक आहे, त्याला बायोस्टिम्युलंट म्हणतो आपण. त्याच्यामध्ये ॲमिनो बेस हा प्रोडक्ट आहे. आणि तुम्हाला जे आहे, तुम्ही कुठून आहात, तुम्ही आजूबाजूला जे आहे आमचा शेतकरी सहायता क्रमांक 88-88-16-78-88 वर जर कॉल केला तर तुम्हाला जवळ कोणतं पडेल हे आम्ही तुम्हाला नक्की सांगू. सर जोरमेटची पॅकिंग मोठी बनवा, खूपच लहान आहे, नक्की बनवू. गोड कांद्याविषयीवर लाईव्ह बनवा, नक्की बनवू. 1-2 तारखेला फवारणी करायची आहे, चालेल. सोयाबीनमध्ये तूर हे तणनाशक ओंडो तणनाशक मारता येते का? सोयाबीनमध्ये जर तुम्हाला तणनाशक जर मारायचं असेल ओंडो, तर तुम्हाला त्यामध्ये जे आहे म्हणजे पानं जे हिरवे असतील, काडी चांगली वाळलेली असेल, शेंगा परिपूर्ण भरलेल्या असतील आणि जर तण असेल तर तुम्ही ओंडो तिथं फवारू शकता. काल पण सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. रामराम सर, तुमची माहिती ऐकण्यासाठी सोमवारची वाट पाहतो. तुमची माहिती ऐकता खूप छान वाटते, धन्यवाद तुमचे सुद्धा. कपाशीमध्ये डोमकळी आहे, तोडून नष्ट करा, जेवढ्या मिळतील तेवढ्या नष्ट करा. लाईट ट्रॅप लावता आला तर लाईट ट्रॅप लावा आणि या आमुषानंतर अंडीनाशकामध्ये सरेंडरचा नक्की वापर करा. तुरीला ठिबकमधून ड्रीपमधून कोणते खत द्यावे? जर तुम्हाला तुरीला ठिबकमधून जर द्यायचं तर आता कळी अवस्थेमध्ये जर आली तूर तुमची तर तिथं जे आहे तुम्ही 1261-0 जे आहे एकरी 5 किलो वापरू शकता. भर फुलामध्ये तिथं 1340-13 वापरू शकता. त्याच्यानंतर 052-34 आणि बिग बी अशा 4 तरी कमीत कमी ड्रीपमधून तुम्ही विद्राव्य खतं जर सोडले तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि जर विद्राव्य खतं नसत सोडायचे तर 24-24-08 पांढरा पोटॅश आणि युरिया, 24-24-08 10 किलो, पांढरा पोटॅश 7 किलो आणि युरिया 5 किलो तुम्ही सोडू शकता. तर मंडळी, हे जे काही प्रश्न होते या प्रश्नांचे उत्तरं मी आपणास दिलेले आहे. काही प्रश्न सोडले यामध्ये, जर काही प्रश्न जर राहिले असतील चुकून हुकून तर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न नोंदवा. नक्कीच तुम्हाला 48 तासाच्या आत आम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ. मंडळी, इथंच थांबतो, रजा घेतो, धन्यवाद.